विधान परिषदेचा अर्ज मागे घेण्याचा एक दिवस उलटून गेलेला आहे, तरी नाट्यमय घडामोडी अद्यापही सुरूच आहेत. नाशिकचा तिढा सुटला तर जळगावचा सुटणार, असं मंत्री गिरीश महाजन म्हणाले. तर या संदर्भातला शिंदेंना प्रश्न विचारला. दोन्ही मतदारसंघात सकारात्मक चर्चा सुरू असल्याचं शिंदेंनी म्हटलेलं आहे. तर आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. जळगावमध्ये देखील रेश्मा काळे निवडणूक ठीक आहे ना, आता इकडे झालं की तिकडे जाईल. इकडचा सॉल्व प्रॉब्लेम झाला की तिकडचा सॉल्व होईल. नाशिक आणि जळगाव हे दोन्ही जे काही विधान परिषदेचे मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी देखील चर्चा सुरू आहे आणि त्यात देखील पॉझिटिव्ह चर्चा आहे. नाशिकच्या जागेवर जर माघार घेतली तरच जळगावच्या जागेवरती माघार घेतली असं गणित तुम्ही लावताय. त्यामुळे तुमचे प्रश्न आहेत आणि तुमचे उत्तरं आहेत. तुमचे प्रश्न, तुमचे उत्तरं, तुमचे सूत्र सगळं तुमचंच आहे. त्यामुळे असं काही नाही. महायुती मजबूतीने पुढे जाते आहे. महायुतीचे 17च्या 17 उमेदवार निवडून आणण्याचं काम आम्ही करणार आहोत.